हॅलो एव्हरीवन, फिजिक्स प्रॉब्लेम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आजचा जो आपण एक्सपेरिमेंट घेऊन आलो आहोत तो आहे लॉ ऑफ रेजिस्टन्सेस युझिंग मीटर ब्रिज फॉर सिरीज कॉम्बिनेशनसाठी आपण हा बघणार आहोत. ओके, आता हा जर एक्सपेरिमेंट तुम्हाला एक्झामला आला तर तुम्हाला काय काय लिहायचं आहे बघा. पहिल्यांदा एम लिहायचं आहे, देन ॲपरेटस लिहायचे, सर्किट डायग्रॅम कंपल्सरी काढायची आहे, देन फॉर्म्युला लिहायचं आहे. तुम्हाला प्रोसिजर लिहिण्याची गरज नाही. ऑब्झर्वेशन टेबल लिहायचं आहे अँड कॅल्क्युलेशनसाठी हा टेबल काढायचा आहे तुम्हाला. देन रिझल्ट द्यायचे. ओके, प्रिकॉशन पण विचारतात तुम्हाला. ओके, सो प्रिकॉशन पण लक्षात ठेवा, कोणकोणती प्रिकॉशन घ्यायची. आणि देन आपण वन बाय वन हा बघूया. ओके, स्टार्टिंगला हा समजून घ्यायचा आहे आपलं सर्किट डायग्राम काय आहे. आता मीटर ब्रिजसाठी कुठलाही विस्टर्न नेटवर्क जो आहे मीटर ब्रिजमध्ये तुम्हाला टू एल शेप मेटल स्ट्रीप असतो, तुम्ही थेरीमध्ये बघितलं असाल. आणि त्याच्यामध्ये दोन गॅप्स असतात, एकाला आपण लेफ्ट गॅप म्हणतो आणि एकाला राईट गॅप म्हणतो. ओके, आता दोन्ही गॅपमध्ये तुम्हाला रेजिस्टन्सेस कनेक्ट करायचे आहेत. आता तुम्हाला दोन रेजिस्टन्स देणार आहेत, कुठले किती व्हॅल्यू आहे ते आपण नंतर बघणार आहोत. सो दोन रेजिस्टन्सेस आहेत, पहिल्यांदा तुम्हाला सिरीजमध्ये जोडायचे आहेत. हा सिरीज कॉम्बिनेशन आहे बघा. टू व्हेरीफाय द लॉ ऑफ रेजिस्टन्सेस इन सिरीज कॉम्बिनेशन, सिरीजमध्ये जोडायचे आहेत दोन रेजिस्टन्सेस. देन इकडे पॉईंट कन्सिडर केला आहे, मिडल पॉईंट बी कन्सिडर केला आहे, इकडचा पॉईंट ए, पॉईंट सी आणि इकडचा डी लक्षात ठेवा, त्यांनी कन्सिडर केलेलं आहे. पॉईंट बीमधनं तुम्हाला गॅलोनोमीटर जोडायचं आहे आणि गॅलोनोमीटरचं सेकंड टर्मिनल जे आहे ते पॉईंटरला येणार, इकडे वायर कनेक्ट केलेली असणार. ओके, तर वायरला पॉईंटर टॅप करायचं आहे नंतर तुम्हाला. देन राईट गॅपला रेजिस्टन्स बॉक्स जोडलेला आहे. आता इकडे पॉईंट सी आणि हा पॉईंट ए, याच्यामध्ये बघा ए पॉईंटकडनं पॉझिटिव्ह टर्मिनल, बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल आलं आहे, इकडनं वायर काढायची, बॅटरीच्या पॉझिटिव्हला जोडायचा. निगेटिव्ह जो आहे, निगेटिव्हकडनं वायर काढायची, कीकडे जोडायचा. कीकडनं एक वायर येणार, ती कुठे जाणार आहे, रेओस्टॅटला जाईल. हा आर एच म्हणजे रेओस्टॅट असतो आणि रेओस्टॅटचं व्हेरिएबल, आता व्हेरिएबल म्हणजे ॲरो जो आहे तो व्हेरिएबल असतो. सो ॲरो जो आहे तो सीकडे टाकायचा. ही कंप्लीट सर्किट करायची आणि देन आपल्याला तो कसा कनेक्ट करायचा आहे तो सांगणार मी तुम्हाला. सो हे पहिल्यांदा लक्षात ठेवा, सिम्बॉल कोणकोणते आहे त्यानुसार तुम्हाला तो अप्लाय करायचा आहे. ओके, एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ मीटर ब्रिज हा आहे. पहिल्यांदा बघा, लेफ्ट गॅप दिसतो तुम्हाला, दोन रेजिस्टन्सेस जोडलेले आहेत ब्लॅक कलरचे. देन हा जो आहे तो गॅलोनोमीटर आहे, गॅलोनोमीटर बी पॉईंटला जोडलेला आहे. देन हा जो आहे तो रेजिस्टन्स बॉक्स जोडलेला आहे. देन सी पॉईंटकडनं व्हेरिएबलला आला आहे, रेओस्टॅटचा सेकंड टर्मिनल कीला गेला आहे, कीकडनं एक वायर गेली आहे, ती बॅटरीच्या निगेटिव्हला गेली आहे आणि बॅटरीचा पॉझिटिव्ह जो आहे तो ए पॉईंटकडे गेलेला आहे. आता हा ओव्हरऑल सेटअप आहे, त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. देन हा बघा, हा 10 अँड 20 आहे, तो पहिल्यांदा लिहून घ्यायचा आहे. x1 अँड x2, 10 अँड 20 ते आपण सिरीजमध्ये जोडले. हा स्टार्टिंगला तुम्हाला 50 ओहम रेजिस्टन्स काढायचा आहे रेजिस्टन्स बॉक्समधनं. आता 50ची की काढली मी, म्हणजेच रेजिस्टन्स बॉक्समध्ये 50 ओहम रेजिस्टन्स प्रेझेंट आहे. बाकीच्या की टाईट करायच्या. देन आपल्याला सेल कनेक्ट करायची. आता सेल मी कनेक्ट करतोय बघा, ह्या ज्या वायर आहे त्या कनेक्ट करायच्या आहे. देन आपल्याला डिफ्लेक्शन बघायचं आहे गॅलोनोमीटरमध्ये. आता हा पॉईंटर टॅप करायचा आहे. ओके, दोन्ही साईडला डिफ्लेक्शन देतो का बघायचं आहे. आणि देन आपल्याला टॅप करायचं आहे आणि टॅप केल्यानंतर आपल्याला तो ज्या पॉईंटला, आता वायरवर मी तो पॉईंटर लावला आहे, जिकडे आपल्याला 0 मिळतो बघा, 0 कुठे मिळतोय तो आपला LX असणार. आता इकडे बघा कुठले मिळतोय, 38वर मिळतो. आताच आपण बघितलेलं आहे बघा, रेजिस्टन्स बॉक्समधनं 50 ओहम रेजिस्टन्स आपण बाहेर काढलेला. त्यावेळी 0 डिफ्लेक्शनवर आपल्याला LX मिळालेला, तो आहे 38, तो मी ॲज इट इज लिहिला आहे. आणि हा LR जो आहे तो 100 मायनस करायचा, 100 मायनस LX, याला 100मधनं मायनस केला की आपल्याला LR मिळणार. सो LX इम्पॉर्टंट आहे, LX पहिल्यांदा काढायचा. LR तुम्हाला डायरेक्टली मिळू शकतो, 100 मायनस LX केला की आपल्याला LR मिळणार. आणि हे जे कॅल्क्युलेशन आहे ते या फॉर्म्युलाने फाईंड करायचं आहे. ओके, तो कॅल्क्युलेशन टेबल पुढे आहे, तो बघायचा. नंतर सिमिलरली 60 काढायचं आहे. ओके, 60ची की रेजिस्टन्स बॉक्समधनं 60 काढायचं आहे. ओके, अँड देन LX फाईंड करायचं आहे. अगेन LX म्हणजे 0 डिफ्लेक्शन जिकडे येतो तो. ओके, तो काढायचा. अगेन नंतर 70ची की काढायची, सिमिलरली 70 ची की काढायची आणि देन आपल्याला LX फाईंड करायचं आहे. सिमिलर हे आहेत. आता नेक्स्ट जो आहे तो सिरीज कॉम्बिनेशन इन द राईट गॅप म्हणजे इंटरचेंज करायचे आपल्याला. आता इंटरचेंज म्हणजेच लेफ्ट गॅपमध्ये काय होता, आपण सिरीजमध्ये जोडलेला, हा बघा, हा लेफ्ट गॅपमध्ये सिरीजमध्ये जोडलेला आणि राईट गॅपमध्ये रेजिस्टन्स बॉक्स जोडलेला, हा इंटरचेंज करायचा आहे. हा इकडे जोडायचा आणि हा इकडे जोडायचा.
त्याचं अरेंजमेंट मी आता दाखवणार तुम्हाला आणि सेम प्रोसिजर करायची तुम्हाला. 50 काढायचं आहे, 60 काढायचं आहे, 70 काढायचं आहे आणि LX फाइंड करायचं आहे आणि LR. ओके नेक्स्ट आपल्याला इंटरचेंज करायचं आहे बघा. रेजिस्टन्स बॉक्स मी त्या साईडला लेफ्ट गॅपला घेतला आहे, देन सेल कनेक्ट केली, दोन्ही साईडला डिफ्लेक्शन बघायचं आहे अँड देन झिरो डिफ्लेक्शन कुठे येतो तो आपल्याला बघायचं आहे बघा. राईट गॅपकडनं स्टार्ट करायचं, राईट साईडनं. मग अशी आपण लेफ्ट गॅपमधनं स्टार्ट केलेला बघा. झिरो आला आहे, आता झिरो कुठे येतोय तो बघायचा आहे, तो तुमचा LX असणार. 36वर आपल्याला झिरो डिफ्लेक्शन मिळतोय. ओके तो आपल्याला लिहायचं आहे. सेकंड पार्टमध्ये सिरीज कॉम्बिनेशन इन राईट गॅपमध्ये सेम आपल्याला हेच घ्यायचे आहेत रेजिस्टन्स बॉक्समधनं 50, 60, 70. फक्त आपण चेंज काय केला बघा, हा जो आहे तो इकडे कनेक्ट केला आहे आणि हा रेजिस्टन्स बॉक्स जो आहे तो ह्या साईडला कनेक्ट केला आहे अरेंजमेंट केल्याप्रमाणे. आणि आपल्याला डिफ्लेक्शन झिरो डिफ्लेक्शन फाईंड करायचं आहे. पहिल्यांदा 50 काढला मी. 50 काढल्यानंतर LX जो आहे झिरो डिफ्लेक्शनला आपल्याला 36 मिळालेला आणि तोच आपण लिहिला आहे. आणि LR म्हणजे काय, 100 - LX केला की आपल्याला मिळणार. अगेन 60 काढायचा, 70 काढायचा, त्याप्रमाणे LX फाईंड करायचे, LR फाईंड करायचे. LR म्हणजे 100 - LX करायचा आणि देन XS जो आहे तो आपल्याला ह्या फॉर्म्युलावरनं फाईंड करायचा. आणि हा फॉर्म्युलाचा टेबल जो आहे, कॅल्क्युलेशन टेबल हा आहे, तो आपल्याला ह्याच पद्धतीने सोडवायचा आहे. आणि देन एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आपल्याला ह्याचा मीन जो आहे तो इकडे लिहायचा आहे. आणि देन थेरोटिकल व्हॅल्यू म्हणजे x1 x2 जे तुम्हाला दिलेले आहेत 10 and 20 त्यांची ॲडिशन सिरीजमध्ये आहेत, ॲडिशन होणार 30 आपल्याला मिळतो आहे आणि एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आपल्याला 28 म्हणजे नियरली आपल्याला मिळतात. ओके हा तुमचा एक्सपेरिमेंट कंप्लीट होतो इकडे. ओके.